पिंजरा पिंजरा रे। मग बंधुराज, तात्या तुमच्यासाठी काय करतायत माहितीये ना तुम्हाला? नवीन गाडी घेऊन दिली आहे। अरे मूर्खा, त्याबद्दल नाही म्हणते मी। दादा तुझं लग्न जमवायला निघालेत कोणाबरोबर तरी? हा हो माहिती आहे। मग तुला मान्य आहे हे सगळं? हो हो म्हणजे सुपीचं काही नाहीये ना? बरेच दिवस झाले आम्ही भेटलोय नाही, मी तिला बघितलंही नाही। हे बघ, लग्न करतोयस चांगलं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, बाईचा नेहमी आदर करायचा, तिला नेहमी किंमत द्यायची। लहानपणापासून आपण आईचं जे पाहत आलोय ते आपल्याकडून होता कामा नये। त्यामुळे बाईला नेहमी मान द्यायचा, तिला फसवायचं नाही। मग ती बाई आई असो, बायको असो किंवा मुलगी, कुणालाही फसवायचं नाही। आणि आपल्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बाईला तर नाहीच नाही। कळलंय ना मी काय बोलतोय ते? हे सगळं तू मला का सांगतोयस? कारण गजा, मी तुला खूप चांगलं ओळखतो। हे बघ गजा, तू काहीही केलंस ना तरी मी तुला माफ करेन, पण कुठल्याही बाईला फसवलंस, फूस लावलीस, नादाला लावलंस तर मी सांगितलं तसंच, माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल। मी जरा पाणी पिऊन येतो, तहान लागली। का? नक्की तहान लागली की माझ्या बोलण्याने घशाला कोरड पडली? आलोच। बोलायचं होतं ते कळलं मला, पण त्याशिवाय तुम्ही वहिनी, सुपीकडे जे झालं ते दादाला सांगू नका। सांगू नका म्हणजे? भाऊजी एक मिनिट, मी सतत तुमच्यासाठी माझ्या नवऱ्याशी अजिबात खोटं बोलणार नाहीये। मी सगळं खरं खरं सांगणार आहे त्यांना। बास झालं, खूप झालं तुमचं। नाही, मुळात ना मला तुमच्या खोटेपणात सामीलच व्हायचं नाही। यांना उद्या कळालं की मी त्यांच्याशी खोटं बोलले तर कसं वाटेल त्यांना? आणि नाही, मलाच मुळात खूप त्रास होतो यांच्याशी खोटं बोलल्यावर। वहिनी, फक्त यावेळी शेवटचं, नंतर मी करतो सगळं मॅनेज। नंतर केव्हा भाऊजी? सगळं सोपं वाटतं का तुम्हाला? वहिनी, तुम्हाला वीर दादाची शपथ आहे, प्लीज सुपीकडे जे झालं ते सांगू नका। मग काय सांगू त्यांना भाऊजी? आणि तुम्ही कारण नसताना त्यांची शपथ का घालताय मला? त्यांना कशाला या सगळ्यात घेताय? मला कळतच नाहीये, जो तो येतोय मला यांची शपथ घालतो। आणि मी मूर्खच आहे ना भाऊजी, नेहमी तुमचं काम करायला तयार होते। किती दिवस असे वागणार आहात भाऊजी तुम्ही? वहिनी, यावेळी जर का दादाला कळलं ना तर तो चांगलीच खरडपट्टी करेल माझी। मग हे प्रकरण काहीतरी वेगळ्याच प्रकारे तात्यांपर्यंत पोहोचेल, मग मी काहीच नाही करू शकणार। आज न उद्या हे घडणारच आहे भाऊजी। यावेळी काय वेगळं महाभारत घडणार आहे? मला नाही माहित वहिनी, पण जर का दादा विरुद्ध तात्या असं वेगळंच लफडं पेटलं ना तर मी कोणाचीच बाजू नाही घेऊ शकणार। भाऊजी, तुमच्या लग्नासाठी तुमचाच मोठा भाऊ आणि तुमचे वडील भांडणार आणि तुम्ही म्हणता तुम्हाला कोणाचीच बाजू घेता येणार नाही? हो, नाही घेता येणार, कारण ते दोघे दोन विरुद्ध टोक आहेत आणि दोघे खूप पॉवरफुल आहेत। यांच्यापैकी कुणा एकालाही फेस करणं मला नाही जमणार वहिनी। या दोघांनाही बरं वाटेल ना असं काहीतरी मला करायचं। आणि ते काय भाऊजी? सुपीशी लग्न, पण आधी तात्यांना समजवायला हवं। कधी, केव्हा समजावणार आहात भाऊजी तुम्ही? लग्न झाल्यावर तुमचं ठरणार आहे का हे? वहिनी, आजचा कार्यक्रम होऊन जाऊ द्या, मग मी बोलतो दादांशी। जे लग्न तुम्हाला करायचं नाहीये भाऊजी, त्यासाठी तुम्ही एक तरी पाऊल का उचलताय? ते ठरण्याआधी तुम्हाला थांबवलं पाहिजे। म्हणजे मी तात्यांशी भांडू? मग हे ठरलेलं लग्न कसं म्हणणार आहात भाऊजी तुम्ही? एक शक्यता आहे, जर का त्या मुलीनेच मला नाकारलं ना तर मला तात्यांशी भांडावंच नाही लागणार। काय माझ्यात पसंत पडण्यासारखं?
ना शिक्षण आहे, ना स्वतःचे पैसे स्वतः कमवतो, बापाच्या पैशावर जगतोय. मग तुम्हीच सांगा ना, कोण मुलगी माझ्याशी लग्न करेल? ठीक आहे, दिसायला बरा आहे मी, पण मुलींना नवरा कर्तबगार लागतो. वा, ही अक्कल कुठून आली तुम्हाला? सुपीचंही तेच म्हणणं आहे. म्हणूनच जर का तिने मला नाकारलं ना, तर हे प्रकरण आपोआपच मिटेल. आपोआप आपोआप कोणताही प्रश्न कधीच सुटत नसतो भाऊजी, आणि या पद्धतीने तो मिटतच नाही, तो मिटवावा लागतो. वहिनी, मी हात जोडतो, प्लीज माझी मदत करा. मला माहिती आहे तुमच्या मदतीशिवाय काहीच नाही होऊ शकणार. हवं तर मी पाया पडतो तुमच्या. भाऊजी जाऊ द्या, पण हे शेवटचं आहे भाऊजी. मी खरंच सांगते, यापुढे तुमचं काय होईल याची मी पर्वा करणार नाही, आणि मी यांना सगळं खरं खरं सांगणार आहे भाऊजी. मी आधीच सांगते तुम्हाला. अरे गजा, तू कापड आणलीस का र? हो, मग दाखव की. दाखव कशाला? आता दाखव कशाला म्हणजे? घालून दाखवलेस तर काय कापडाला भोकं पडणार आहेत का तुझ्या अंगाला? दोघांनाही नाही. काय झालं याला आनंदे? अगं तू तरी समजा, एकदा मुलीकडच्याकडनं होकार आला ना की तात्या कुणाच्या बापाला बी ऐकायचं नाहीत बघ. मी चहा देऊन आले आई यांना आणि भाऊजींना. अरे पोचवलं पाहिजे ना, तर मी तुम्हाला पोचवलं बघा. हा, ओ सुनबाई, स्टॉप स्टॉप. आय वॉन्टेड टू टॉक टू यू सम 1 2 3 प्रॉब्लेम विथ यू इन द बिगिनिंग ऑफ द. तात्या असं एकदम एवढं इंग्रजी नका बोलू जो मला कळत नाही, म्हणजे एवढी पण नाही शिकले ना. म्हणून तुमच्याकडे बोलायची डेअरिंग केली हो. पण आम्हाला तुमच्याकडे जरा एक महत्वाचं बोलायचं आहे. काय आता पाहुणी मंडळी येणार आहे, तर चिरंजीवानं म्हणावं जरा आम्हाला मान द्या. 4 चौघात आमची लायकी काढू नका म्हणावं त्यांना. अहो असं काय बोलतात तात्या? ते असं का करतील? का करतील म्हणजे काय? तूच करू शकतोय समज, नाही तर गावात कोणाची हिंमत नाही आमच्याकडं मान वर करून बोलायची. तात्या ते घरातल्या घरात मागे पुढे होत असेल थोडं, पण असं सगळ्यांच्या समोर नाही करणार ते. बघा सुनबाई, तुम्ही आमच्या चिरंजीवाना म्हणजे तुमच्या नवऱ्याला ओळखलेलं दिसत नाही. या राजकारणी लबाड दूर्त माणसं परवडली, निदान ती हाताळता तरी येतात. पण हे स्पष्टोक्तीवाली तुम्हाला सांगतो, लय डोक्याला ताप असतो. हे आमच्या चिरंजीवाला काय पटलं नाही ना, सरळ 4 चौघासून बोलून मोकळं होईल. नाही तर काय बाप बघणार नाही ना दुसरं कोणी बघणार नाही. या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नव्हता म्हणून आम्हाला जरा बरं वाटलं होतं. पण आता हे परत येतंय की आमच्या राशीला शनी देव. नाही असं नाही करणार ते. मी बोलते त्यांच्याशी. हे कुठं पुण्याला जाऊन लोकांचे हिशेब करत बसलाय, आम्हाला तर आवडत नाही. पण बोलणार कोण हो? आता पोरगा आहे म्हणून प्रेम वाटतो, पण त्रास होतोच की. मी काय म्हणतो, तुम्ही जरा त्याला समजवा. म्हणजे तो कार्यक्रमाला येतच नाही म्हणलं ना, बरं होईल. रागवू नका, पण समजा कसं सुरळीत पार पडावं ना म्हणून सांगितलं तुम्हाला. मी बघते. सुनबाई, अरे 2 कप कुठे घेऊन चालले? 1 कप द्या की. अहो भाऊजींचा आहे. भाऊजी मध्येच देस तो, पण नाही प्यालं तर काय बिघडत नाही. आणि त्याने इच्छाला त्याला म्हणावा, युअर तात्या टेक युअर टी. अंडरस्टँड? तिला काय करणार इंग्रजी? काय टीएस आहे, एकदम अन्नपूर्ण आहे. हिनं दगड माती जरी वाढली ना तरी चौदारच लागेल. दुसरा कप पण घ्यायला पाहिजे होता, पण तो थोरल्या चिरंजीवच आहे. जाऊ दे, नको ती भानगड. हो सर, तुम्हाला काय म्हणायचं ते कळतंय मला, पण सर हे बघा, एक सीए म्हणून तुम्हाला जी काय मदत करणं शक्य होईल मी नक्की करेन. बट प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, माझेही काही प्रिन्सिपल्स आहेत. येस सर. नाही, तुम्ही तुमचा वेळ घ्या आणि मला सांगा. हो, तुम्ही सांगितल्यानंतर लगेच निघेन मी. मला काही फार वेळ लागणार नाही पोचायला.
येस नक्कीच. थँक्स. आनंदी कुठे निघालीस? ते चहा गरम करून आणते. तात्या पण खाली बोलत बसले आणि तू पण बोलत होतास ना, तो गार झाला. मी गरम गरम करून आणते. हे आनंदी चहा दे इकडे. तसाही तो चहा मला नकोच आहे. मला माझी बायको हवी आहे. खूप मिस केलं मी तुला आनंदी, खूप. आनंदी काय झालंय? माझ्यावर रागवली आहेस का? काही चुकलंय का माझं? हे आनंदी अगं रडायला काय झालं? हा सांग ना मला, काय झालं? कोण काय बोललं का तुला? तात्या काय बोलले? काय झालं? आनंदी काही नाही. काय हे बघ, तू जोपर्यंत मला सांगत नाहीस तोपर्यंत मला काही कळणार आहे का? असं वाटतं की तुझ्या बरोबर यायला हवं होतं. अगं वेडे, मग अजूनही चल माझ्या बरोबर. उशीर नाही झालाय. वीर आता कुठे? तात्या भाऊजींचं लग्न ठरवतात. तू किंवा मी असायला हवं इथे. हो, आणि खरं तर मी इथे नसायला हवं. कारण मी इथे असलो ना तर त्याचा सगळ्यात जास्त त्रास हा तात्यांना होणार आहे. म्हणजे बघ ना, मी इथे असलो तर त्यांना हुंडा मागता येणार नाही, मुलीकडच्या माणसांशी हवं तसं वागता येणार नाही. त्यामुळे खरंच मी इथे नसलेलंच बरं. म्हणजे तात्यांना काही त्रासच होणार. वीर असं नाही रे. आनंदी असंच आहे. अगं माझ्या जन्मापासून ओळखतो मी तात्यांना. तू एक काम कर, तात्यांना सांग की त्यांना जर असं वाटत असेल ना की मी या लग्नात काही मोडता घालीन, तर तसं मी अजिबात करणार नाहीये. कारण गजा स्वतः या लग्नाला तयार. त्यामुळे तू जाऊन सांग तात्यांना, मी अजिबात त्यांच्यामध्ये येणार नाही. त्यांना हवंय तसं हवंय त्यांच्याशी गजाचं लग्न लावून देऊ शकतात. काय झालं आनंद? हे बघ आनंदी, मला कळतंय तू रोजच्या सारखी वागत नाहीयेस. काय प्रॉब्लेम आहे सांग ना मला. खाली खाली खूप काम आहेत, मी ती करून आले. माझंही खूप महत्वाचं काम आहे तुझ्याकडे. आनंदे किती टेन्शन घेत असतेस? मी आहे ना तुझ्या बरोबर. मला आई व्हायचंय, पण फक्त वीरच्या बाळाची आई व्हायचंय. आणि तोच एक जबाबदार बाप होऊ शकतो. त्याचं वीरवर खूप प्रेम आहे आणि मला त्याच्याच बाळाची आई व्हायचंय. पिंजरा